आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडेल। सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असेल। या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाचे विषय या ठिकाणी चर्चिले जाणार आहे। वाढती कोरोना रुग्ण, पावसाने मारलेली दडी आणि त्यामुळे शेतकऱ्यांना समोरील समस्या, तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे विषय चर्चिले जाणार आहे। यामध्ये सध्या देशात, महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळते, यावर चर्चा होणार आहे। तर त्याचबरोबर पावसाने मारलेली दडी, त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील समस्या, काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, त्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर स्वप्नील, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता 11 वाजता होणार आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होणार आहे, काय अधिकची माहिती? सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असेल। सध्या देशात, महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। वाढते कोरोना रुग्ण, पावसाने मारलेली दडी, त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील समस्या, तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आजची ही महत्त्वाची बैठक राज्य मंत्रिमंडळाची, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे, कारण एकूणच महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस असेल, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असेल, तसेच आरोग्य व्यवस्था सुद्धा असेल आणि कोरोनाचं वाढता हाहाकार, यामुळे आजच्या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई दिली जाते ती कुठेतरी तोकडी पडते असा एक आरोप होतोय। त्यामुळे आज भरीव नुकसान भरपाई देण्यासंदर्भात काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचप्रमाणे कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस गडद होताना पाहायला मिळत आहे। मुंबई असेल, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे आकडे हे वाढताना पाहायला मिळतात। त्यामुळे केंद्र सरकारने SOP जारी केलेली आहे। त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकार आज नक्की काय निर्णय घेते आणि आरोग्य व्यवस्था जी महाराष्ट्रामध्ये कोलमडू लागलेली आहे, त्यामुळे एकूणच साथीचे आजार वाढू लागलेले आहेत। त्यामुळे आज राज्य सरकार या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात काय चर्चा करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांसंदर्भातील विषय, मच्छीमारांसंदर्भातील विषय, तसेच पायाभूत सुविधा आणि विकास कामं या संदर्भात सुद्धा आढावा घेतला जाईल, कारण सध्या पावसाचे दिवस सुरू होत आहेत। त्यामुळे पावसाळापूर्व कामं ही वेगाने सुरू झालेत की नाही याच्या संदर्भात सुद्धा आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक विषय हे महत्त्वाचे आहेत। मात्र कोणकोणत्या विषयांवरती चर्चा होते याकडे जनतेचं लक्ष मात्र लागून राहिलेलं आहे। नक्कीच स्वप्नील, आपण लोकशाही मराठीच्या तर्फे आपण नाले सफाई असो आणि रस्ते काँक्रिटीकरण असो याच्यावरती आपण लक्ष घातलं होतं आणि त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे का? या संदर्भात आढावा घेतला गेलेला आहे। अनेक मंत्री, पालकमंत्री असतील, मुंबईचे शहरचे मंत्री असतील, हे सुद्धा यांनी सुद्धा मुंबईतील ज्या सुविधा आहेत, जे रस्ते काम आहे, नालेसफाई असेल, याचा आढावा घेतलेला आहे। त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भातील माहिती जी आहे ती ठेवण्यात येऊ शकते। मुख्यमंत्र्यांसमोर ही माहिती ठेवण्यात येईल। असं एकूण किती कामं ही पावसाळ्यापूर्व झालेली आहेत, त्यामुळे या कामांना कशी गती देण्यात येईल या संदर्भाचा एक आराखडा सुद्धा मुंबईतील जे पालकमंत्री आहेत, तिन्ही पालकमंत्री, मुंबई शहरचे पालकमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडून ही माहिती आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर केली जाईल आणि यावरती नक्की काय ऍक्शन प्लॅन संदर्भात मुख्यमंत्री निर्देश देतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच त्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।